नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे शहरात शिवसेनेच्या रवींद्र फाटकांनी मतदारसंघात काढली पदयात्रा आणि रॅली. निवडणूक नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक उरला नावापुरता आणि एटीव्हीएम मशीन बंद. ठाणे स्थानकात प्रवाशांची गैरसोय. उमेदवारी अर्ज भरल्यापासून सणांच्या चाकोरीत अडकलेल्या प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारपर्यंत डोअर टू डोअर आणि मंडळाशी संपर्काच्या माध्यमातून सुरू होती. मात्र शनिवारी दसरा होताच प्रचाराची कोंडी फोडत शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे आणि सेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी शक्ती प्रदर्शन करणारी रॅली काढून प्रचाराचा जल्लोष सुरू केला. ठाणे शहरातील मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीपीठापासून प्रचार यात्रेला आणि पदयात्रेला सुरुवात केली. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी ठाणे शहर दुमदुमलं. भगवे झेंडे, डीजे, भगव्या फेट्यांनी ठाणे शहर भगवं झालं होतं. पदयात्रेदरम्यान स्थानिक रहिवासी उमेदवार रवींद्र फाटक यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करत होते, तर महिला आपुलकीनं शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचं स्वागत करून विजयी आरती करत होत्या. ठाणे शहरात रवींद्र फाटक यांची भव्य रॅली अवघ्या ठाणे शहरातून काढण्यात आल्यानं प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थानं सुरू झाली असं चित्र दिसलं. रवींद्र फाटक यांच्या प्रचार यात्रेचा समारोप ठाण्याच्या मीनाताई ठाकरे चौकात करण्यात आला. मैं मतदान नक्की करणार. मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा. मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे. मैं मतदान करणार. आधी मतदान करणार मग साइडवर जाणार. Do I travel lot? I'll make a point to cast my vote. Voting is as important as my duty. और ये भी कोई बुलण वाली गल है. पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे. मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतो. मी खूप उत्सुक आहे. आमचं मत आमचा अधिकार. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघासाठी असलेल्या निवडणूक नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक केवळ नामधारी असून या क्रमांकावर निवडणूक संदर्भात तक्रार अथवा माहिती मागितली असता हा क्रमांक 24 तास आपत्कालीन सेवेसाठी असल्याचं उत्तर मिळत आहे. तरीही तब्बल 18 मतदारसंघात अवघे 10 आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. तेव्हा निवडणूक यंत्रणेचा कारभार रामभरोसे सुरू असल्याची चर्चा होतीये. मतदारांना भेडसावणाऱ्या समस्या तसंच मतदारसंघातील अडचणी किंवा तक्रारी करण्यासाठी आणि आदर्श आचारसंहिता आणि मतदार मदतीसाठी जिल्हा स्तरावर 1800-221953 ही टोल फ्री क्रमांकाची हेल्पलाईन 24 तास सेवारत ठेवणारी असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी पी वेलरासू यांनी होती. मात्र या क्रमांकावर संपर्क केला असता या कक्षातील लिपिक सोडेगावकर यांनी हा आपत्कालीन कक्षाचा नंबर असल्याचं सांगून निवडणुकीसंदर्भातील माहिती देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे एकीकडे मतदार राजाची गैरसोय होत असून उमेदवार आणि त्याच्या कार्यकर्त्यांनाही नाहक हेलपाटे घालून माहिती घ्यावी लागतेय. दरम्यान मतदानाला काही दिवस शिल्लक आहेत, त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहिरातबाजी करून मतदानाचा टक्का वाढवण्याची मोहीम सुरू केली असताना अद्याप मतदार स्लिप मतदारांपर्यंत पोहोचून अपयश आले. तरीही निवडणूक जाहीर झाल्यानंतर 18 मतदारसंघात अवघे 10 आचारसंहितेचे गुन्हे दाखल झाले असून यात केवळ विनापरवाना बॅनर, फलक आणि बेकायदा झेंडे लावल्याच्या तक्रारींची भर आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित.
प्रवाशांनी तिकिटासाठी रांगेत उभं राहू नये म्हणून रेल्वेनं सीव्हीएम कुपन आणि एटीव्हीएम मशीन्स ठाणे स्थानकात उपलब्ध केली असली तरी अनेक एटीव्हीएम मशीन्स बंद असल्यामुळे प्रवाशांची धावपळ होतीये. रेल्वेनं जाणाऱ्या प्रवाशांकडे स्मार्ट कार्ड असूनही तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली होती. ठाणे स्थानकातून दररोज 7 लाख प्रवाशांची वर्दळ असते. यापैकी 50,000 प्रवासी स्थानकात तिकीट काढून प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेनं 23 एटीव्हीएम मशीन्स बसवल्या आहेत. त्यामुळे स्मार्ट कार्ड धारक प्रवाशाला या मशीनवर त्वरित तिकीट काढण्यात येते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून काही एटीव्हीएम मशीन्स बंद आहेत. ज्या सुस्थितीत एटीव्हीएम मशीन्स आहेत ती तिकिटांसाठी रांग लागल्यानं प्रवाशांनी रेल्वेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील ओवळा माजिवडा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रभात पाटील यांच्याशी आवाज माझाच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी शहरातील पाण्याची समस्या तसंच कचऱ्याचा आव असून उभा राहिलेला प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय. इथला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी. पाण्यासाठी या शहराने खूप आंदोलनं पाहिली. शहर पण पेटलं गेलं असेल, आपण टीव्हीमध्ये बातम्या पाहिल्या असेल. तर प्रथमतः माझ्या शहरासाठीची मोठं काम असेल ते म्हणजे या शहराला पुरेसं पाणी उपलब्ध करून देणं. दुसरी प्राथमिकता माझी या शहरासाठी असेल ती म्हणजे आमच्या इथे भूमिपुत्रांच्या ज्या जमिनी आजही शिल्लक आहेत किंवा इथे ज्या बनलेल्या ज्या जुन्या इमारती झाल्यात त्यांना रिडेव्हलपमेंट करताना आमच्याकडे इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी हा फार मोठा इश्यू आहे. त्याचे पैसे इथल्या समस्त नागरिकांना किंवा फ्लॅटधारकांना पे करावे लागतात. त्याच्याविषयी माझा लढा राहील. तिसरी गोष्ट माझी राहील ती म्हणजे इथले शहरामध्ये जाणारे मोठे जे रस्ते आहेत. आमच्या जेसल पार्क खाडीपासून ठाणे शहराला जोडला जाणारा रस्ता त्याला प्राथमिकता देणं म्हणजे तो CRZने बाधित होतोय म्हणून आम्हाला शासनाची परवानगी मिळत नाही. असे अनेक CRZच्या संदर्भात प्रश्न आहेत. ठाण्यासाठी माझी प्राथमिकता राहील ती म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट जे ठाण्यामध्ये लागू केलंय त्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून लोकांना घरं तयार करून देणं, SRE योजना राबवणं आणि तुमच्या कापूरबावडी जंक्शनवर किंवा संपूर्ण ठाणे शहरामध्ये जी वाहतुकीची कोंडी आहे त्याच्यावर कोणता उपाय आणि कोणत्या योजना करता येतील त्यावर माझा पूर्ण फोकस असणार आहे. मी दोन्ही ह्याचा समतोल साधताना एवढंच म्हणेन की माझ्यासमोर अगदी रथी आहेत, महारथी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु मी लोकांसमोर जाताना एक शिक्षक म्हणून जाणार आहे, एक महिला म्हणून जाणार आहे आणि एक सुशिक्षित माणूस म्हणून जाणार आहे. लोकांनी त्याचा विचार जरूर करावा की आपण एका सुशिक्षित महिलेला एका शिक्षकाला निवडून देत आहोत. लोकांनी आता काय निवडायचं आहे? धनधानगे निवडायचे आहेत की शिक्षित लोक निवडायची आहेत की काय करायचं आहे याचा निर्णय खरंच लोकांनी घेण्याची वेळ आहे. त्याच्यामुळे मी कोणत्याही भावनिक मुद्द्याला हात घालणार नाही. उलटा माझा जनतेसमोर आव्हान राहील की त्यांनी आता ह्या सगळ्या मुद्द्यांचा दादागिरी आहे, पैसे खाऊगिरी आहे किंवा जमिनी हडप करणं आहे या सगळ्या मुद्द्यांचा उपयोग त्यांनी विचार करावा. आपल्या गप्पांच्या ओघामध्ये दोन्ही शहरातील म्हणजेच 146 ओवळा माजिवडा मतदारसंघातील तमाम नागरिकांना माझं आवाहन आहे, माझी विनंती आहे की 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क जरूर बजावावा. तो आपल्याला संविधानाने दिलेला हक्क आहे, त्याची जाणीव असावी. 15 ऑक्टोबरला प्रत्येकाने आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन हाताच्या पंजाजवळील बटन दाबून हाताला विजयी करायचं, काँग्रेसला साथ द्यायची असं मी आपल्यास आवाहन करत आहे. ॲडव्हान्स आपल्या घराच्या सजावटीसाठी पडद्याचं एक्सक्लुझिव्ह कापड, सोफा कव्हर, बेडशीट, पिलो कव्हर, डोरमॅट, टॉवेल, नॅपकिन आणि मॅट्रेसेस अनेक रंगांमध्ये आणि डिझाईन मध्ये उपलब्ध. तसंच कार्पेट्स आणि रेडीमेड पडदे सुद्धा. बॉम्बे डाईंग आणि केरला स्टेटचे रप्को मॅट्रेसेस उपलब्ध. सोफा कुशनिंग, फिक्सिंग आणि लूज कव्हर बनवून मिळतील. 1988 पासून आपल्या सेवेत कार्यरत ॲडव्हान्स, नौपाडा, गोखले रोड, SBI बँकेजवळ, ठाणे पश्चिम. फोन नंबर 25423361. ॲडव्हान्स.
ठाण्यातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. उद्या ठाण्याच्या शेहनाई हॉलमध्ये संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून हा कार्यक्रम होणार आहे. कोजागिरी पौर्णिमेचं औचित्य साधून ठाण्यातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघानं कोजागिरी पौर्णिमा उत्सव आयोजित केलाय. या कार्यक्रमात मराठी, हिंदी गाण्यांच्या वाद्यवृंदाचं आयोजन करण्यात आलं असून विविध स्पर्धा आणि कोजागिरी स्पेशल मसाला दुधासह स्वेच्छाभोजनाचा कार्यक्रम देखील होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून सर्व देशस्थ ऋग्वेदी आणि यजुर्वेदी ब्राह्मण ज्ञाती बांधवांनी संपूर्ण कार्यक्रमात सहकुटुंब उपस्थित राहावं असं आग्रहाचं आमंत्रण देशस्थ ऋग्वेदी संघाच्या वतीनं करण्यात आलंय. मंडळाचे अध्यक्ष सुहास जोशी यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं. TJSB मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्यांना कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही TJSBचे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे शहरात शिवसेनेच्या रवींद्र फाटकांनी मतदारसंघात काढली पदयात्रा आणि रॅली. निवडणूक नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक उरला नावापुरता आणि ATVM मशीन बंद. ठाणे स्थानकात प्रवाशांची गैरसोय. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773533326. आमची आवाज माझा .tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.